नमस्कार मित्रांनो, जय हिंद. सराव प्रश्नसंच क्रमांक 32. क्वेश्चन्स आहेत 1 ते 12 आणि याची टेस्ट मराठी MCQS टेलिग्राम चॅनलवरती होईल. 1 ते 25 क्वेश्चन आहेत, तुम्हाला नक्की टेस्ट द्यायचे. तर पहिला प्रश्न कोणता आहे बघूया. सन 2017 साली देशात पहिली मोटार बाईक ॲम्ब्युलन्स सेवा कोणत्या शहरात सुरू करण्यात आली? क्वेश्चन रिपीट करूया. सन 2017 साली देशात पहिली मोटार बाईक ॲम्ब्युलन्स सेवा या शहरात सुरू करण्यात आली. तर त्याचा आन्सर आहे मुंबई. ओके, तर अशा प्रकारे तुम्हाला टेस्ट द्यायची आहे. शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा. पुढील प्रश्न, G20 देशाच्या संघटनेची स्थापना यावर्षी करण्यात आली. G20 देशाची संघटनेची स्थापना यावर्षी करण्यात आली. याचा आन्सर आहे 1919. पुढील प्रश्न, मॅन ऑफ मिशन महाराष्ट्र हे पुस्तक आशिष चांदोरकर यांनी कोणत्या राजकीय जीवनावर आधारित लिहिले होते? क्वेश्चन रिपीट करतो. मॅन ऑफ द मिशन महाराष्ट्र हे पुस्तक आशिष चांदोरकर यांनी कोणत्या राजकीय जीवनावर आधारित लिहिले होते? तर याचा आन्सर आहे देवेंद्र फडणवीस. नेक्स्ट क्वेश्चन, भारतात सर्वात कमी माता मृत्यूदर असलेली राज्य कोणते? भारतात सर्वात कमी माता मृत्यूदर असलेले राज्य कोणते? तर याचा आन्सर आहे केरळ. अशा प्रकारे तुम्हाला टेस्ट द्यायची आहे जेणेकरून तुमचा स्कोर आहे तो वाढत जाईल. नेक्स्ट क्वेश्चन, सन 2019ची दुसरी खेलो इंडिया युवक क्रीडा स्पर्धा या ठिकाणी आयोजित केली जाणार होती. तर याचा आन्सर आहे ग्वाल्हेर. नेक्स्ट क्वेश्चन, महाराष्ट्रात मेट्रो रेल्वे सेवा सुरू होणारे दुसरे शहर कोणते? महाराष्ट्रात मेट्रो रेल्वे सेवा सुरू होणारे दुसरे शहर कोणते? तर याचा आन्सर आहे नागपूर. नेक्स्ट क्वेश्चन, भारतीय पहिले संगीत संग्रहालय कोठे स्थापन करण्यात आले? भारतातील पहिले संगीत संग्रहालय कोठे स्थापन करण्यात आले? त्याचा आन्सर आहे तिरुवैयारू. ओके, नेक्स्ट क्वेश्चन, महाराष्ट्र सरकारने आर्थिकदृष्ट्या मागास समाजातील लोकांना 10% आरक्षण केव्हापासून लागू केले? महाराष्ट्र सरकारने आर्थिकदृष्ट्या मागास समाजातील लोकांना 10% आरक्षण केव्हापासून लागू केले? तर याचा आन्सर आहे 1 जानेवारी 2019 रोजी. 1 जानेवारी 2019. नेक्स्ट क्वेश्चन, महाराष्ट्र शासनाचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पत्रकारिता पुरस्कार देण्यात आला. कोणाला देण्यात आला होता? महाराष्ट्र शासनाचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पत्रकारिता पुरस्कार कोणाला देण्यात आला होता? तर याचा आन्सर आहे निळकंठ काटीकर. नेक्स्ट क्वेश्चन, झिरो बजेट नैसर्गिक शेती जनक कोणाला म्हटले जाते? झिरो बजेट नैसर्गिक शेतीचे जनक कोणाला म्हटले जाते? याचा आन्सर तुम्ही नक्कीच कमेंट सेक्शनमध्ये द्या. ओके, याचा आन्सर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये नक्की द्या. बघूया कोणाला उत्तर येते. झिरो बजेट नैसर्गिक शेतीचे जनक कोणाला म्हटले जाते? पांडुरंग तावरे, सुभाष की SS स्वामीनाथ यापैकी नाही. तर मी तरी तुम्हाला हिंट देतो की या 3 उत्तरापैकी एक उत्तर आहे. ओके, बघूया कोण उत्तर देतं. नेक्स्ट क्वेश्चन, प्लास्टिक पिशव्या मुक्त दर्जा प्राप्त करणारे भारतातील पहिले राज्य कोणते? प्लास्टिक पिशव्या मुक्त दर्जा प्राप्त करणारे भारतातील पहिले राज्य कोणते? तर त्याचा आन्सर आहे सिक्कीम. ओके, नेक्स्ट क्वेश्चन, पाकिस्तानचे लष्करी मुख्यालय कोणत्या शहरात आहे? पाकिस्तानचे लष्करी मुख्यालय कोणत्या शहरात आहे? याचा आन्सर आहे रावळपिंड. नेक्स्ट क्वेश्चन, खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहेत. F-16 लढाऊ विमान कोणत्या देशाचे उत्पादित करतो? F-16 लढाऊ विमान डॅश हा देश उत्पादित करतो. तर त्याचा आन्सर आहे अमेरिका. तर अमेरिकेवरती क्लिक करूया. ओके, नेक्स्ट क्वेश्चन, महाराष्ट्र विधान परिषद सभागृहात सर्वात जास्त 23 सदस्य या पक्षाचे आहेत. महाराष्ट्र विधान परिषद सभागृहात सर्वात जास्त 23 सदस्य या पक्षाचे आहेत. तर त्याचा आन्सर आहे भारतीय जनता पार्टी. ओके, नेक्स्ट क्वेश्चन, जागतिक गुंतवणूक गुरु म्हणून यांना ओळखले जाते. जागतिक गुंतवणूक गुरु म्हणून यांना ओळखले जाते. याचा आन्सर तुम्हाला देखील माहीत असेल की वॉरेन बफेट. नेक्स्ट क्वेश्चन, जगातील सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय विमानतळ कोणते? जगातील सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय विमानतळ कोणते? याचा आन्सर आहे चिंगी, सिंगापूर. काय आन्सर आहे? चिंगी, सिंगापूर. नेक्स्ट क्वेश्चन, भारतीय धवलक्रांतीचे जनक म्हणून यांना ओळखले जाते. भारतीय धवलक्रांतीचे जनक यांना ओळखले जाते. वर्गीस
कुरियन. काय आन्सर आहे? वर्गीस कुरियन. नेक्स्ट क्वेश्चन. कल्याण सोना आणि सोनालिका या कोणत्या पिकांच्या संकरित जाती आहेत? कल्याण सोना आणि सोनालिका या कोणत्या पिकांच्या संकरित जाती आहेत? त्याचा आन्सर आहे गहू. नेक्स्ट क्वेश्चन. सतीश धवन अवकाश केंद्र श्रीहरिकोटा हे या राज्यातील आहे. परत रिपीट करूया क्वेश्चन. सतीश धवन अवकाश केंद्र श्रीहरिकोटा हे कोणत्या राज्यात आहे? त्याचा आन्सर आहे आंध्र प्रदेश. ओके. नेक्स्ट क्वेश्चन. सन 2020ची ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा येथे आयोजित केली जाणार होती. सन 2020ची ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा येथे आयोजित केली जाणार होती. तर त्याचा आन्सर आहे टोकियो, जापान. ओके. नेक्स्ट क्वेश्चन. वस्तू सेवा निर्यात देशात प्रथम क्रमांकाचा राज्य कोणता? वस्तू व सेवा निर्यातीतील देशात प्रथम क्रमांकाचे राज्य कोणते? तर त्याचा आन्सर आहे महाराष्ट्र. ओके. नेक्स्ट क्वेश्चन. नागपूर येथील महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाचे नवे कुलगुरू हे बनले आहेत. नागपूर येथील महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाचे नवे कुलगुरू हे बनले आहेत. त्याचा आन्सर आहे आशिष पातुलकर. ओके. नेक्स्ट क्वेश्चन. भारताची सर्वोच्च गुप्तहेर संस्था कोणती? भारताची सर्वोच्च गुप्तहेर संस्था कोणती? परत रिपीट करूया, खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे म्हणून. भारताची सर्वोच्च गुप्तहेर संस्था कोणती? याचा आन्सर तुम्ही नक्की द्या मला कमेंट सेक्शनमध्ये. ओके. जो आन्सर देईल त्याचं मी नेक्स्ट लेक्चरला नाव सांगेल. तरी पण तुम्हाला हिंट देतो की रॉ किंवा CBI या दोघांपैकीच आहे. भारताची सर्वोच्च गुप्तहेर संस्था रॉ किंवा CBI या दोघांपैकीच आहे. नक्की उत्तर सांगा मला. नेक्स्ट क्वेश्चन. महाराष्ट्र शासनाचा सन 2017-18चा ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार यांना देण्यात आला होता. महाराष्ट्र शासन सन 17 आणि 18चा ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार यांना देण्यात आला होता. याचा आन्सर आहे किसान महाराज साखरे. किसान महाराज साखरे. ओके. अशा प्रकारे आपला पूर्ण लेक्चर झाला आहे. याची टेस्ट टेलिग्रामवरती होईल. टेलिग्राम चॅनलचे नाव आहे मराठी MCQ. काय आन्सर आहे? मराठी MCQ. हा चॅनल तुम्ही नक्की जॉईन करा. मराठी MCQS. परत एकदा रिवाईज करतो. मराठी MCQS. नक्की तुम्ही जास्तीत जास्त पोल क्वेश्चन देऊ शकता जेणेकरून तुमचे मार्क्स कवर होतील. धन्यवाद मित्रांनो. भेटूया पुढच्या लेक्चरला. बेस्ट ऑफ लक.